पंढरपूर आषाढी वारी करण्यासाठी भाविक भक्त त्यामध्ये स्त्री पुरुष असतील यात काही नवल नाही, पण याचप्रमाणे एक श्वान म्हणजेच कुत्रासुद्धा या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्यामध्ये पंढरीची वारी करत आहे। ही एक विशेष गोष्ट यावर्षी घडलेली आहे। संत साहित्यात श्वानाचा कुत्रा उल्लेख वेगवेगळ्या संदर्भात आला आहे। संत चोखामेळा यांनी परमेश्वराच्या भक्तीत लीन होताना श्वानाचा संदर्भ दिलेला आहे। संत तुकाराम महाराज मानवी स्वभावाचे वर्णन करताना श्वानाच्या रूपकांचा वापर अभंगात त्यांनी केलेला आहे। श्वान उथपा शिवकर हो का माजीर, परी वैष्णवाच्या घरी देई देवा, तेने समाधान होय माझ्या। ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळा या सोहळ्यामध्ये रुई छत्तीसी येथून एक श्वान या निमित्ताने पंढरीच्या वारीसाठी निघालेला आहे। रोज सकाळी 6 वाजता पालखी रथाचे प्रस्थान होताना हे श्वान रस्त्यावरील उभं राहायचे आणि ज्यावेळेस भाविक भक्त आपला एक एक पाऊल टाकायचे तर त्या दोन्ही भाविकांच्या रांगेमध्ये हा श्वान अतिशय सुंदर पद्धतीने डौलत पंढरीच्या दिशेने निघाला आहे। विनायक दरंदले, दैनिक सकाळ बातमीदार, सोनई।